नमस्कार, तुम्ही पाहता जनसामान्याचा बुलंद आवाज असलेले न्यूज चॅनल जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या ठिकाणी आहोत. तुम्ही पाहू शकताय भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड युनिट क्रमांक 6 संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना. या ठिकाणी काही वाहतूकदार आहेत. त्यांनी या ठिकाणी नेमकं कशासाठी आलेले आहेत, शेतकरी देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. अ, मला सांगा, आज तुम्ही या ढोकी कारखान्यावरती आलेला आहात, नेमकं काय कारण आहे? नाव काय तुमचं? रमेश आंधळे वडोणी. कशासाठी आला तिथं? ऊस तोडणी आणि शेतकऱ्याचं बिल, हा. ऊसाचं बिल आणि तोडणी वाहतुकीचं बिल. कधीच आहे बिल ते? जानेवारी फेब्रुवारी मार्च. अजून एकही रुपया भेटलेला नाही. रुपया भेटलेला नाही. तर या बिला संदर्भात काय तुम्ही ह्यांना काय पुरावे वगैरे काय पाठपुरावा केलाय का त्याचा? काय नाही, पाठपुराव्याचं काय असतं सिस्टम, त्यांनी 8 दिवसांनी आमचा ठराव केला होता. त्यांचे ऊस पुरवठा अधिकारी आणि MD आपले हे सावंत साहेब, विक्रम सावंत, त्यांनी सांगितलं होतं 8 दिवसात तुमचं पेमेंट करतो ऊसाचं आणि तोडणी वाहतूक. आज 6 महिने पूर्ण झाले तरी त्यांनी 1 रुपया दिला नाही. कुठून आलात तुम्ही? वडोणी. हो, बीड जिल्हा. बीड जिल्हा. आता काय मागण्या राहणार आहेत? आम्ही पैसे घेतल्याशिवाय आम्ही त्याला निवेदन दिलं रीतसर 20 तारखेला, आणि पैसे दिल्याशिवाय आम्ही इथून कारखान्याचं पूर्ण कामकाज बंद केलंय कारखान्याचं. इथं आम्ही का दारातून उठणार नाही. निवेदनामध्ये काय नमूद होतं? निवेदनात आमचे पूर्ण पैसे मिळावत. शेतकऱ्याला 2800ची पहिली उचल, नंतर 300 रुपये देऊ म्हणले होते, 3100 रुपये भाव देतो म्हणले होते. त्यांनी 2800 पूर्ण केला नाही, 2300 3 वेळेस दिलेत. कधी 1000 दिले, 500 दिले, 2300 रुपयापर्यंत पोहोचलेत तर सगळं शेतकऱ्याला. 2800 एक रकमी देतो म्हणले होते 8 दिवसात, ते त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. 2800 कोणालाच एकाही शेतकऱ्याला दिलं नाही. आमच्या जवळपास 1 लाख टन ऊस असेल आमचा वडोणीचा. वडोणी आणि धारोळ 2 तालुके. काय आता काय राहणार आहे तुमचा ठाम निर्णय काय? ठाम आम्ही उठणारच नाहीत. पैसे मिळेपर्यंत आम्ही कारखान्याच्या दारातून उठणार नाहीत. त्यांचंही कामकाज चालून देणार नाहीत. मध्ये सगळे अधिकारी ऑफिस सगळे बंद केलेत, अकाउंट केले, शेतकी बंद केले, मधले वर्कर बी सगळे बंद केलेत. आताच मधून चौकडून फिरून आलो आम्ही, सगळं बंद केलेलं आहे आम्ही. आता कुणाची चर्चा केली तुम्ही? काय नाही, कर्मचारी त्यातले MD नाही, शेतकी अधिकारी कोणी नाही इथं. मग MD साहेबांना जे केशव सावंत आहेत त्यांनी म्हणजे तुमची कोण त्यांची घेत नाही चर्चा ते. झाली का? फोनच घेत नाहीत ते. हो, अगोदर ऊस येईपर्यंत बोलत होते मस्त, आता फोनच घेत नाहीत. हो, किती दिवस झाले? जवळपास 6 महिने झाले. म्हणजे 2-3 महिन्यापर्यंत त्यांनी फोन घेतले. 3 महिन्यापर्यंत घेतले माझे. देतो, आज देतो, उद्या देतो. तर 1 रुपया त्यांनी आणखी म्हणजे फोन पुन्हा घ्यायचा बंदच केला. पैसे तर नाहीतच. ते आले, अर्ज करा. हे फक्त महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये पहिली वेळ आहे. हे ऊस बिलासाठी शेतकऱ्याला अर्ज करावा लागतो. पूर्ण अकाउंटला पैसे साहेब जमा होते. प्रत्येक कारखान्याचे 1 महिन्याला होते, 1.5 महिन्याला होते, 15 दिवसात होते, अकाउंटला जमा होतात. ते अर्ज करा म्हणून एका शेतकऱ्यांना 25-25 चक्र आणले तिथं. 100 किलोमीटर अंतर आहे वडोणीचं इथून सर. म्हणजे एवढा त्यांचा कारखाना बंद झाल्यापासून वाशीला पण ऊस टाकला आहे यांच्या थ्रू. तिथलचे बिल नाही, शेतकऱ्याचे पण नाही तर वाहन मालक सुद्धा नाही. तिथं पण आम्ही गेलो, टाकू म्हणते डोकीला, कायचा अनेक रुपया दिला नाही त्यांनी. ह्यांनी सांगितलं इथला बंद झाला तिथं टाका. जवळपास माझा तिथं 400 टन ऊस टाकलाय मी माझ्या वाहनाने. असे बरेच 1,500-2,000 टन ऊस तिथं टाकलाय. 1 रुपयाने दिलेला नाही ह्यांनी. चक्रा मारून परेशान आहे तिथं. आलं की हे कर्मचारी नाही, आमच्या हातात काय आहे. फोन लावला तर फोन पण घेत नाहीत. कुणाच्या हातात आहे म्हणायचं? मग म्हणलं ना, कुणाच्या हातात आहे म्हणले, MD बसले म्हणे पुण्याला आणि त्यांना काम आहे, तर आम्हाला कामं नाहीत का? किती वेळेस जवळपास 15 वेळेस चक्र आणल्यात आम्ही. 10-10 20 लोक घेऊन आलो माझ्या गाडीत मी. 1 रुपया दिला नाही ह्याने आणखी. कवर थांबायचं तरी कवर यांना. आता काय भूमिका काय राहणार आहे तुमची? आमचा एक विश्वास होता, मुख्यमंत्र्याचा माणूस आहे तानाजी सावंत, आणि आपले पैसे ठेवणार नाहीत. 5-6 कारखान्याचा मालक आहे, त्या भरोशाने आम्ही औषध दिले साहेब. ही पहिली गोष्ट. भूमिका तर आमची एकच आहे, आम्ही उठणारच नाहीत. आणि हे तुमच्या मार्फत बातमी मुख्यमंत्र्याच्या समोर जायला पाहिजे, कानावर जायला पाहिजे. एवढा तुम्हाला विनंतीच आहे तेवढी. हो. पत्रिका दिल्या तरी जोडून तरी आमचे त्यांनी पैसे दिले नाहीत. हो, त्यांनी विनंती नेमकं ह्याला केली. काय करायचं होतं समजा, म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी म्हणजे पत्रिका जोडून अर्धेत मध्ये अकाउंट मध्ये, तरी पण 1 रुपया टाकला नाही त्यांनी. हो. एकंदरीत तुम्ही आता नक्की पाहिलं की या ठिकाणी तेरणा कारखान्यावरती जे काही शेतकरी आहेत, कामगार हे आहेत, ज्यांचं वाहतुकीचं बिल ठप्प झालेलं आहे. एकही रुपया त्यांना भेटलेला नाही. जेणेकरून लग्न असताना सुद्धा त्यांनी एकही रुपया त्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही. आणि अर्जाबद्दल एक नाराज आहे, ते बोला तुम्ही. अर्जची पहिली पद्धत आहे ह्यांची. कोणती पद्धत आहे? शेतकऱ्याच्या पैशासाठी अर्ज का? डायरेक्ट अकाउंटला तुम्ही जमा करा. 15 दिवसाला करा, महिन्याला करा, 8 दिवसात ठरलेलं होतं. आणि अर्ज माणसं बेजार केले. 1 महिना जवळपास 50-50 चक्र झाल्यात लोकांच्या इथं 6 महिन्यामध्ये. अर्ज करा, अर्ज करा. ही कोणती पद्धत आहे? आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला विचारलं की ज्यानं ऊस आणलाय त्याला बोला म्हणतात अकाउंटवाले. आम्हाला अकाउंट मध्ये पण थांबू देत नाहीत.
तुम्ही तिकडे बाहेर भागा म्हणते. मग आम्ही चोर आहेत का ऊस देऊन ह्यांनी? शेतकरी 7 महिने झाले ऊसाचं बिल नाही बरं का. आणि 5 महिन्यानंतर त्यांनी अनाऊन्स म्हणून आम्हाला दिलेत, म्हणजे आमच्यावर उपकार केलेत. 1,00,000 रुपये तुम्हाला अनाऊन्स, 150-125 टन ऊस 1,00,000 रुपये तुम्हाला, म्हणजे आम्ही उचलमन देतोय ते बी थोडेफार ते 5 लोकांना दिले तर, महिन्याला सगळ्यांना 5 थोडे महिन्याला. दिले तर. हा. 4-2 लोकांना इतके दिले म्हणजे तर काय झालं? तरी विनंती त्यांना, त्यांनी आपली सगळ्यांची बिल पेड करावं बरं का. खूप अडचणीत शेतकऱ्यांनी लोकांचे वेजान पैसे काढून पेरण्या केल्यात. आता कुणाची लग्न आहेत, बाकीच्या अडचणीत, त्यांना सुद्धा त्यांनी काय केलं त्यांची त्यांना माहिती. शेकड्याला पैसे काढून करते आणि ह्यांनी पैसे फुकट वापरते ते. हा? तरी 7 ह्यांनी- महिने झालं बिल दिलं नाही. हो 7 महिने झालं पैसे बिल नाही. जानेवारी मध्ये गेला आहे. आता 7 महिने कंप्लीट झाले माझे, तर 15 तारखेला झाले. आता बिल नाही दिल्यास काय करणार? आता काय करणार, आत्महत्या करावं लागेल, दुसरं काय. आता इथं येऊन फाशी घ्यायची, दुसरं काय. हा, फाशीच घ्या ना. आज मी त्यासाठी आलतो, मला हे आंदोलनाचं माहित नव्हतं, पण मी नुसती केवळ ह्यासाठी येऊन गेलोय. इथून माघारी मला त्या दिवशी बी ती दिंडी होती म्हणले आज सगळं बंद आहे, म्हणून माघारी लावलंय. दिंडी जाते इथून म्हणून त्या दिवशी गेलो मी. 15 दिवसांना परत आलोय मी आज बरं का. हा, आज मी आता ह्याने पैसे दिले नाही दिले तर मी इथं फाशी घेणार. हो बस झालं. कंटीला आणणार, कुठवर हे करणार आम्ही तरी. हा, जर शेतकऱ्याचे एवढं जर हे 7-7 महिने पैसे वापरून जर काय हे करत नसेल तर कुठवर आम्ही तरी शांत राहायचं. हा, कृपया ह्यांनी आमचे बिलं द्यावात, सगळ्यांना सुखरूप जगू द्यावं बरं का. हां, ह्यांच्याच पोळ्या भाजू नयेत बरं का. हां, शेतकऱ्यावर 7 महिने पैसे वापरायचे, एका ह्याचे 4-4 लाख रुपये म्हणले, बघा ना आता किती शेतकरी आहेत. हा, ह्यांचे इतकं जर कोटी रुपये जर वापरते ते आणि द्यायला पैसे नाहीत म्हणते, हे किती चुकीचे बाब आहे. हा? मध्ये गेल्यानंतर काय आढळलं तुम्हाला? कामकाज बंद होतं त्यांनी कामकाज सांगितलं आम्ही होतं. बंद केलं. थोडेफार कर्मचारी होते मध्ये, ते आम्ही बाहेर काढले. आमचे येळवेदाजीने आम्ही 2 जण गेलतो, सगळे बाहेर काढले आम्ही. ती पण शूटिंग आहे माझ्याकडं. ते सगळे बाहेर काढले. त्यांनी तो रिस्पॉन्स दिला. त्यांना म्हणलं कामकाज चालू करू नका. जर केलं त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. हो. काय सांगाल? आज या ठिकाणी सर्व शेतकरी वाहतूकदार आहेत. हा, मध्ये आम्ही गेलो. मध्ये गेल्याच्या नंतर एक त्यांचे 100 कर्मचारी होते. आम्ही 2 जणांनी सगळे ते कर्मचारी बाहेर काढले. काढल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की आम्ही प्रत्येकी 1 तासाला आतमध्ये आमच्यावाले 2 माणसं येऊन बघणार. आम्ही तुमचं कामकाज चालून देणार नाही आहेत. जोपर्यंत आमचं बिल देत नाहीत तोपर्यंत आम्ही पण हलणार नाहीत आणि तुमचं पण कामकाज चालून देणार नाही आहेत. किती शेतकरी आहेत, किती वाहतूकदार आहेत? वाहतूकदार जवळपास एक 200 ते 250 वाहतूकदार आहेत आणि एक 400 ते 500 शेतकरी आहेत. एवढ्या शेतकऱ्याचं आणि वाहतूकदारांचे बिलं ह्यांनी 8 दिवसाला देऊ म्हणून त्यांच्याकडून ऊस आणलेले आहेत. किती झाले आता? किती थकीत राहिले बिल? बिल आता शेतकऱ्याचं 2300 रुपयापर्यंत दिलं त्यांनी 2-3 टप्प्यामध्ये, पण वाहतूकदाराचा 1ही रुपया काढलेला नाही. आमची अपेक्षा आहे किंवा त्यांनी लवकरात लवकर आजच्या आज आम्हाला जरी त्यांनी चेक जरी दिले तरी आम्ही जाऊ शकतो काय. आणि जर त्यांनी नाही जर ते केलं तर आम्ही इथून हलणार नाही. किती महिने झाले बिल थकीत आहे? बिलाला जवळपास आता 6 महिने झाले ना. हां, 6 महिने झाले ना. काही त्याला समज 5 महिने झालं, काहीला 6 झालं, काहीला 7 झालं. पुढल्या असं, महिन्याला हां. 5 तारखेला 6 महिने करेक्ट हां. होते. काय राहणार आहे आता तुमचा निर्णय? नाही, आमचा निर्णय आम्ही ठाम निर्णयावरती आम्ही काही इथून उठणार नाही आहेत काय. आणि अगोदरच आम्ही त्यांना 20 तारखेला निवेदन दिलेलं आहे किंवा आम्ही बिल दिल्याशिवाय इथून उठणार नाही आहेत. इथल्या संचालकाशी काय चर्चा वगैरे बोलणं झाले का? नाही नाही, फोनच घेत नाही आहेत. ठीक आहे. नक्कीच एकंदर तुम्ही पाहिलं की या ठिकाणी ढोकी कारखान्यावर तेरणा शेतकरी सहकारी कारखाना आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे शेतकरी आहेत, वाहतूकदार आहेत, त्यांची गेली 7 महिने झालं 1ही रुपया बिल त्यांनी त्यांच्या खात्यावरती जमा केलं नाही आणि विशेषतः करून ते बिलासाठी अर्ज करा असं त्यांना या वाहतूकदाराला, शेतकऱ्याला सांगताय. हा कुठला नियम आहे? या ठिकाणी काय या कारखान्याचा मनमानी कारभार तर नाही ना? याकडे शेतकरी आता एक आक्रमक या भूमिकेतून पाहणार आहेत. त्यांनी असं सांगितलंय की या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही, एकही कर्मचारी मध्ये जाऊ देणार नाहीत आणि कामही या ठिकाणी करू देणार नाहीत. पाहत राहा जनसंवाद समाचार. के.डी. साळुंके, धाराशिव, ढोकी.